नमस्कार मंडळी. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी आरएसएसच्या बाबतीतलं एक वक्तव्य केलं आणि चहूबाजूनी त्यांच्यावर टीका झाली. अनेक संस्था, संघटना, सामाजिक काम करणारे लोक आणि आमच्यासारखे राजकीय पक्ष यांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांना जाब विचारायचं काम केलं. अनेकांनी तो मुद्दा समजूनच घेतला नाही की कशासाठी हे सगळं प्रश्न विचारत आहोत किंवा का आम्ही त्यांना जाब विचारत आहोत. आणि त्यांनी त्यांचा निष्कर्ष काढला की तुम्ही काँग्रेस विरोधी आहात आणि तो मुद्दा तिथे संपला नाही. मुद्दा तिथे संपत नाही. जेव्हा देशाचा विरोधी पक्ष नेता असं वक्तव्य करतो तेव्हा आपण लाईटली घेऊ शकत नाही. त्यांना जाब विचारणं, त्यांना हे दाखवून देणं की तुमची चूक झालेली आहे, तुम्ही तसं करू नका, तुम्ही अशी वक्तव्य करू नका, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आता ज्यांना हा मुद्दा समजूनच घ्यायचा नाहीये त्यांनी कृपया हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे गेले तरी चालेल. पण ज्यांना वाटतं की नाही नेमका मुद्दा काय आहे, ह्या पुढे जाऊन काही गोष्टी अधिक स्पष्टपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुळात आय विल नॉट लेट दी एक्सप्रेशन ऑफ RSS डाय. आणि जर कधी असं देशात त्यांच्यावर स्थिती आली तर आय विल बी द वन टू प्रोटेक्ट देम, असं बोलण्याची गरज राहुल गांधीजींना आज ह्या मितीला का वाटत आहे? ज्या प्रकारचं राजकारण भाजप आणि RSS गेल्या 15 वर्षापासून या देशात करत आहे, अनेक राज्यांमध्ये आपण बघत आहोत, त्याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसत आहेत. मग अशा एका वेळेवरती राहुल गांधींनी असं एखादं वक्तव्य करणं ही सहजासहजीची गोष्ट नाही. ह्याला आपल्याला गांभीर्यानेच घ्यावं लागणार आहे. मुळात RSSचं एक्सप्रेशन आहे काय? RSS नेमकी कुठली विचारसरणी मान्य करते, कुठलं कॉन्स्टिट्यूशन मान्य करते, त्यांचं कुठलं असं दस्तऐवज आपल्याकडे आहे का की ही संघटना अशा पद्धतीने चालेल हे आणि ही आमची थॉट प्रोसेस असणार आहे? ही अशी कुठली दस्तऐवज आपल्याकडे उपलब्धच नाही, कारण RSS हे नोंदणीकृत संस्थाच नाहीये. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही आहे आणि त्यांची कुठल्याही प्रकारची नियमावली किंवा कॉन्स्टिट्यूशनच नाहीये. तर मग अशा एका संस्थेला, ज्यांची कुठलीच व्हेरीफाईड रजिस्ट्रेशन नाहीये, अशा संस्थेला जेव्हा कोट्यावधी रुपये देशातून नाही तर विदेशातून सुद्धा येतात, अशा संस्थेचं एक्सप्रेशन जपण्याची गरज आपल्याला का वाटते? मुळात RSSचं एक्सप्रेशन हे भारताच्या मूळ जो गाभा आहे, सर्व धर्म समभाव, सगळे जातीचे, प्रांताचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषेचे लोक एकत्र राहावे, गुण्या गोविंदाने राहावे, हे जे भारताचं मूळ गाभा आहे भारताचा, ह्याच्या विरोधाभासी कुठेतरी RSSचं एकूणच वर्तन आजपर्यंत राहिलेलं आहे. बरं, नोंदणीकृत नाही म्हणून त्यांच्याकडे जरी कॉन्स्टिट्यूशन नसेल तरी मग ते ज्या लोकांना मानतात किंवा ज्यांना गुरु म्हणून बघतात किंवा आधीच्या पिढीमध्ये ज्यांनी कामं केलेली आहेत त्या लोकांना ते एक आयडॉल म्हणून मानतात, अशा लोकांनी काय मांडणी केली आहे किंवा अशा लोकांना ते जेव्हा फॉलो करतात, आयडियलाइज करतात, तेव्हा ह्या लोकांनी काय मांडणी केली आहे ही तरी आपण समजून घेऊया. हेगडेवार गुरुजी असतील, गोलवलकर गुरुजी असतील, वीर सावरकर असतील, हा सगळ्यांना RSSचे कार्यकर्ते हे गुरुस्थानी मानतात. त्यांनी जे सांगितलंय ते त्यांना बरोबर वाटतं किंवा त्या दिशेनेच ते चालत असतात. आता ह्या पुरुषांनी काय लिहिलेलं आहे हे तरी राहुलजींना माहिती आहे की नाही? मग जर अशा विचारसरणीवरती चालणाऱ्या संघटनेला आपण संरक्षण देण्याचं बोलत असू तर याचा काय अर्थ लावावा? गोलवलकर गुरुजी आपल्या बंच ऑफ थॉट्स मध्ये क्लिअरली असं लिहितात की भारतामध्ये ज्या मायनॉरिटीज आहेत, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, हे भारतासाठी सर्वात मोठं थ्रेट आहे, म्हणजे सर्वात मोठा हा धोका आहे, असं ते आपल्या पुस्तकात लिहितात. वीर सावरकरांनी तर रेप किंवा बलात्कार, महिलांवरती होणारा बलात्कार, ह्याला एक पॉलिटिकल टूल, राजकीय अस्त्र म्हणून वापरलं जावं असं नमूद केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये 6 ग्लोरियस एपिक्स ऑफ इंडियन हिस्ट्री ह्यामध्ये असंही लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा मुघलांच्या धरून आणलेल्या बायका सोडल्या, हे चुकीचं केलं किंवा रेप हा पॉलिटिकल टूल म्हणून वापरला गेला पाहिजे. मग जी संघटना जिचा कुठलंही कॉन्स्टिट्यूशन नाही, कुठली नियमावली नाही, ती जर अशा पुरुषांच्या विचारसरणीवर किंवा त्यांनी दिलेल्या ह्या सगळ्या लिखाणावर चालणार असेल तर RSSचं नेमकं एक्सप्रेशन काय आहे?
आणि ते मग आपल्याला प्रोटेक्ट किंवा त्याला संरक्षण देण्याची गरज ही राहुल गांधींना का वाटते? आज देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये ज्या प्रकारचा विषारी प्रचार प्रसार यांचे नेते कार्यकर्ते, मग ते ग्राउंडवर असो, ते इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, कुठल्या प्रकारची भाषा वापरतात आणि कुठल्या प्रकारचा प्रचार करतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग अशा एका एक्सप्रेशनला संरक्षण देण्याची गरज आपल्याला का वाटते? राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा देशामध्ये केली त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अटॅक किंवा निंदा ह्याच RSSच्या ह्या सगळ्या विचारसरणीची केली होती. मग तेव्हा निंदा करत असताना आज तुम्हाला पुन्हा त्यांना संरक्षण देण्याची गरज का वाटते? आपली जी एकूणच आजची व्यवस्था आहे किंवा आजचे जे सगळे भारतातले असलेले विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळेच जे मोठे मोठे प्रश्न आज उभे राहिलेले आहेत त्यावरती काम करत असताना किंवा त्यावरती एक विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना जी विचारधारा मुळातच या सगळ्या प्रश्नांना कारणीभूत आहे किंवा जी विचारधारा ह्या प्रश्नांकडे एका वेगळ्या अंगाने बघते, अशा विचारधारेला प्रोटेक्शन देण्याची, त्यांना तिथे संरक्षण देण्याची गरज राहुलजी गांधी यांना का वाटते? माझा ह्या सगळ्या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा सामाजिक संघटना संस्था जे संलग्न असतील, जे ज्यांना विचार पटत असतील त्यांनाही हा प्रश्न आहे की दरवेळेस आता हे जुनं झालं, वंचितला भाजपची बी टीम म्हणून हिनवणं हे जुनं झालं, नवीन काहीतरी शोधून काढा. आम्ही जो मुद्दा मांडत आहोत त्याच्याकडे थोडंसं शांतपणे विचार करून बघा आणि खरं राहुल गांधी यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की राहुलजी तुम्ही हे कशासाठी म्हणत आहात, ह्याची काय गरज आहे? जो विचार भारताला तोडण्याचं प्रयत्न करतो, जो इकडच्या मायनॉरिटीजना त्रास देण्याचा किंवा दुय्यम नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करतो, त्या विचाराला भारतामध्ये संरक्षण देण्याची अजिबात गरज आमच्यासारख्या शिवशाहू फुले आंबेडकर वादी कार्यकर्त्यांना वाटत नाही. म्हणून राहुलजी गांधी यांच्या वक्तव्याचा पुन्हा निषेध नोंदवतो आहे. त्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं आणि त्यांचे जे कोण कार्यकर्ते असतील, जे फॉलोअर्स असतील, त्यांनी उगाच राहुल गांधी म्हणतात म्हणून बरोबर असं नवीन प्रकारचे भक्त बनायची गरज नाहीये. जिथे चुकत आहे ते दाखवून द्या, कारण ते फक्त काँग्रेस पक्षाचे कोणीतरी आहेत म्हणून नाही, पण ते आज देशामध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून सुद्धा काम करत आहेत आणि म्हणून ती जबाबदारी मोठी आहे. हा एकूणच जे सगळे हे जे विश्लेषण आहे ते नीट समजून घ्या आणि आता जर आपण हे थांबवलं नाही तर पुढे जाऊन आणखीन कोण काय काय वक्तव्य करेल ह्याला काही सीमाच राहणार नाही. त्यामुळे हे सगळे विषय नीट समजून घ्या, ह्याच्यावर विचार करा आणि राहुल गांधींना हे वक्तव्य त्यांचं जे आहे ते मागे घ्यायला लावा. खरं तर हे मत माझं स्पष्ट आहे आणि तेच या निमित्ताने आज मी तुमच्या सगळ्यांसमोर थोडंसं विस्तृतपणे मांडलेलं आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.